Welcome student. Today we will learn about the aldehyde ketones and carboxylic acid. Topic aldehyde ketones and carboxylic acid. यामधला आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन हा भाग पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रिपरेशन रिॲक्शन पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण अल्कोहोल फिनॉल मधले जे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ती रिॲक्शन पाहिली होती. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय दी ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आता यामध्ये आपण पुढची रिॲक्शन पाहणार आहोत. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन. आता यामध्ये हायड्रोकार्बन, व्हॉट इज बाय हायड्रोकार्बन, त्याच्या नावामध्येच आहे पहा कंपाऊंड्स कंटेन्स हायड्रोजन आणि कार्बन. याच्या नावामध्येच आहे. याची जर कोड केली आपण, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन, हायड्रोकार्बन. The compounds contains carbon and hydrogen are termed as hydrocarbon. For example, alkane, alkyne. आता methods of preparation of aldehydes and ketone from hydrocarbon. यामध्ये अल्किनची रिॲक्शन आपल्याला सिलेबसला आहे. जे आपल्याला सिलेबसला रिॲक्शन आहे तेच आपण रिॲक्शन घेऊया आणि ती रिॲक्शन तुम्हाला 11th स्टँडर्ड झालेली आहे हायड्रोकार्बन मध्ये. तरीही आपण या ठिकाणी ती रिॲक्शन घेऊया. When alkene like ethene which on reacts with ozone to gives corresponding ozonide and this ozonide which on reacts with zinc dust and water to gives corresponding aldehydes or ketones. ठीक आहे. आता त्याची रिॲक्शन जनरल रिॲक्शन आपण पाहूया. जनरल रिॲक्शन अल्किन म्हटलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो. अल्किन म्हटलं की कार्बन कार्बन डबल बॉन्ड which on reacts with ozone. आता इथं तुम्हाला what is action of ozone on alkene असा क्वेश्चन विचारेल. what is action of ozone on alkene like ethene असा क्वेश्चन विचारले. to gives इथं ओझोनची रिॲक्शन झाल्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन ही सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि सिंगल बॉन्ड मध्ये होऊन या ठिकाणी एक ऑक्सिजन अशा प्रकारे एक ऑक्सिजन इथं वरती आणि दोन ऑक्सिजन अशा प्रकारे खालच्या बाजूला हे अशा प्रकारे कनेक्ट होतात. याला ओझोनाइड म्हणतो आपण. ओझोनाइड आणि नंतर काय होतं याची रिॲक्शन झिंक डस्ट आणि वॉटर बरोबर केल्यानंतर झिंक डस्ट आणि वॉटर याच्या बरोबर रिॲक्शन केल्यानंतर काय होतंय तर हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड अशा प्रकारे ब्रेक होतो, हा बॉन्ड अशा प्रकारे ब्रेक होतो आणि इथं काय तयार होतंय. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इथं डबल बॉन्ड येतो. हा बॉन्ड ब्रेक झाला इथं डबल बॉन्ड येतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथं डबल बॉन्ड येतो आणि त्या ठिकाणी दोन मॉलिक्यूल जे आहेत ते 2 molecules of C double bond O bond carbonyl group to gives carbonyl group or carbonyl compound plus या ठिकाणी हा झिंक आणि हा ऑक्सिजन झिंक ऑक्साइड ZnO हा मायनर प्रोडक्ट. म्हणजे रिॲक्शन कशी तयार होते पहा. आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड तयार होतो म्हणजेच काय की अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होतो. वेन अल्किन हे अल्किन आहे, जनरल रिॲक्शन आहे. अल्किन which on reacts with oxygen to gives corresponding ozonide which on reacts with zinc dust and water to gives carbonyl compound. आता इथं आपण अल्किन म्हणजे इथिन लिहूया. अल्किन म्हणजे इथिन लिहूया. आता इथिन लिहित असताना इथं CH2 डबल बॉन्ड CH2 अल्किन लाइक इथिन which on reacts with ozone to gives इथाइलिक ओझोनाइड. सेम आहे का हे स्ट्रक्चर. कार्बन ऑक्सिजन इथं हायड्रोजन अटॅच झालेला आहे, इथं हायड्रोजन अटॅच झालेला आहे, इथं हायड्रोजन अटॅच झालेला आहे, इथं हायड्रोजन अटॅच झालेला आहे. ठीक आहे. सेम या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो
आणि त्या ठिकाणी दोन मॉलिक्युल्स तयार होतात. कुठले दोन मॉलिक्युल तयार होतात? HCHO फॉर्मल्डिहाइड तयार होते. फॉर्मल्डिहाइड या ठिकाणी तयार होते. टू गिव्स which on reacts with zinc dust and water to gives two molecules of HCHO plus ZnO formaldehyde aldehyde like formaldehyde. When आता या addition reaction याचं एक्सप्लेनेशन असं लिहिते पण when ozone which on added in alkene like ethene to gives corresponding ozonide. आता तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारले, how will you convert ethene into aldehyde like acetaldehyde formaldehyde ethene to formaldehyde. आता इथं आपण प्रोपेन घेऊन पाहूया. इथं प्रोपेन घेतलं CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता पण ज्यावेळी आपण एक मिथिल ग्रुप वाढवतो, इथं CH2 आहे, इकडे एक बॉन्ड तयार होऊन मिथिल ग्रुप अटॅच झाला म्हणून इथं फक्त CH चालू. मुलं काय करते, रिएक्शन बॅलन्स करताना हे लक्षात घेत नाही. इथं इथिन लिहिले म्हणजे इथं बी CH2 लिहिते, परंतु या कार्बनला 5 बॉन्ड होतात म्हणून इथं फक्त CHच आवश्यक आहे लिहिणं. when propane which on reacts with ozone to gives सेम रिएक्शन आहे, फक्त इथं काय चेंज झालाय, एका हायड्रोजनच्या ठिकाणी एक मिथिल ग्रुप अटॅच झालेला आहे, बाकी सेम आहे. त्यामुळे प्रोडक्ट जो तयार होतो तो प्रोडक्ट हे वेगवेगळे तयार होतात. त्यामध्ये एक फॉर्मल्डिहाइड तयार होईल आणि एक acetaldehyde. when propene which on reacts with ozone to gives ozonide and which on reacts with zinc dust and water to gives formaldehyde and acetaldehyde. formaldehyde and acetaldehyde हे प्रोडक्ट होते. ठीक आहे. आता ती रिएक्शन आपण पाहूया. सेम रिएक्शन, हा कार्बन ऑक्सिजन कार्बन, इथं हायड्रोजन, इथं मिथिल ग्रुप आहे, इथं हायड्रोजन आणि इथं हायड्रोजन. आता यामध्ये हा जसा बॉन्ड ब्रेक झालेला आहे तसंच या ठिकाणी हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि शिल्लक काय राहते पहा CH3CHO तसंच इथं HCHO म्हणजे फॉर्मल्डिहाइड आणि acetaldehyde असे दोन अल्डिहाइड हे वेगवेगळे मिळतात. which on reacts with zinc dust and water to gives CH3CHO plus HCHO plus zinc oxide. म्हणजे त्या ठिकाणी सेम वरच्या रिएक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर सेम दोन प्रोडक्ट मिळालेले ते फॉर्मल्डिहाइड आणि इथं या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट मिळालेले आणि एक acetaldehyde आणि एक फॉर्मल्डिहाइड, एक acetaldehyde आणि एक फॉर्मल्डिहाइड. आता आणखी एक पहा, जर समजा हा हायड्रोजन ॲटम आपण रिमूव्ह केला आणि इथं जर हे अशा प्रकारचे CH3 जर घेतलं तर त्या ठिकाणी acetaldehydeच्या ठिकाणी कीटोन लाईक एसिटोन हा प्रोडक्ट मिळेल. कीटोन लाईक एसिटोन. जर आपण इथं हायड्रोजन रिप्लेस केला आणि मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर त्या ठिकाणी हा हायड्रोजन रिप्लेस होऊन इथं CH3 येईल, म्हणजेच काय, कीटोन लाईक एसिटोन, म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड. अनेक रिएक्शन आपल्याला तयार करता येतात, याच्यावरून अनेक रिएक्शन तयार करता येतात. इथंच हेच पहा, ही जनरल रिएक्शन आहे. या रिएक्शनवरून ह्या दोन रिएक्शन झाल्या. या दोन रिएक्शनवरून इथं हायड्रोजन रिप्लेस केला, एक मिथिल ग्रुप घेतला, एक कीटोन लाईक एसिटोन आणि फॉर्मल्डिहाइड तयार झाला. आता नंतर इथला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आणि एक मिथिल ग्रुप घेतला तर एसिटोन आणि acetaldehyde हा प्रोडक्ट मिळेल. दोन्ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले आणि दोन मिथिल ग्रुप सबस्टिट्यूट केले की त्या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ एसिटोन हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे एक रिएक्शन जर आपल्याला समजली की जनरल रिएक्शन जर व्यवस्थित समजले तर या जनरल रिएक्शन वरून आपल्याला अनेक रिएक्शन तयार करता येतात. आणि ज्यांना ही जनरल रिएक्शन व्यवस्थित समजलेली असते आणि ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची रिएक्शन तयार करता येते त्याच विद्यार्थ्यांना कसलीही रिएक्शन ही अवघड वाटत नाही.
पण त्यासाठी पुन्हा पुन्हा त्या रिॲक्शन वाचणं, पाहणं, लिहून काढणं तरच त्या रिॲक्शन लक्षात राहतात. वाचून रिॲक्शन लक्षात राहत नाही. त्यासाठी तुम्ही जे वाचलेलं आहे ते लिहून काढायला पाहिजे. एकदा, दोनदा, 3 वेळा, 10 वेळा तुम्ही लिहून काढायचे. लिहून काढल्याशिवाय तुम्हाला हे लक्षात राहत नाही. नाहीतर बरेच मुलं काय म्हणतात, सर आम्ही खूप अभ्यास करतो पण आमच्या रिॲक्शन आमच्या लक्षातच राहत नाही, आम्हाला समजतच नाही. तर त्याचं कारण काय, तर वाचून रिॲक्शन जमत नसतात. त्या समजून घेऊन आपण लिहून काढून एकदा, दोनदा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा लिहून काढायचं. पुन्हा पुन्हा ते सीज जर आपण लिहून काढलं तर ते व्यवस्थित लक्षात राहतं पहा. नाहीतर एकदा जर नाही समजलं तर ते समजतच नाही. ठीक आहे, त्यासाठी रिॲक्शन समजून घ्या. या रिॲक्शन आपण 11th स्टँडर्डला पाहिलेले आहेत आणि आता आपण 12th मध्ये सुद्धा पाहतोय. आणि याच्यावर तुम्हाला हे थोडीशी वेगळी रिॲक्शन असल्यामुळं याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता पुढची आपण रिॲक्शन पाहूया. पुढची रिॲक्शन हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. Hydration of alkynes, but in by hydration of alkynes, methods of preparation of aldehydes and ketones. Aldehydes and ketones. यामध्ये hydration of alkynes. पुढची रिॲक्शन hydration of alkynes. Hydration of alkynes. Hydration of alkynes. What is by hydration of alkynes? Alkynes, hydration of alkynes, it is nothing but hydration of alkyne म्हणजे अल्काइनचं हायड्रेशन करणे. आता हायड्रेशन करणे म्हणजे काय की ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोनिल कंपाऊंड, टू गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोनिल कंपाऊंड. आता यामध्ये अल्काइन्स C triple bond C. Alkynes which on hydration that is reacts with water. आता इथं वॉटरची आपण फोड करूया. H bond OH. H bond OH in presence of 40% H2SO4 and 1% mercury sulfate. 40% concentrated H2SO4 and 1% mercury sulfate to gives. आता ही ॲडिशन रिॲक्शन आहे. ॲडिशन रिॲक्शन म्हणजे काय, एका कार्बनला हा हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच होतो. एका कार्बनला हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनला OH ग्रुप अटॅच होतो आणि त्या ठिकाणी अनस्टेबल कंपाऊंड तयार होतो. अनस्टेबल कंपाऊंड हा सिंगल बॉन्ड, हा कार्बन यामध्ये हा हायड्रोजन अटॅच झाला डबल बॉन्ड, कार्बन OH अटॅच झाला सिंगल बॉन्ड. हा अनस्टेबल कंपाऊंड आहे. अनस्टेबल म्हणजे काय की तो कंपाऊंड थोडक्यात अस्तित्वात नाही. तो कंपाऊंड अस्तित्वात नाही, त्याला ॲडिशन कंपाऊंड म्हणते, कॉम्प्लेक्स सी म्हटलं जातं किंवा अनस्टेबल कंपाऊंड म्हटलं जातं. When alkynes which on reacts with water in presence of 40% concentrated sulfuric acid and 1% mercuric sulfate to give unstable which on tautomerism to gives. आता tautomerism म्हणजे काय, यामध्ये जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची रिअरेंजमेंट केली जाते. जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडची रिअरेंजमेंट करून त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्डेहाइड्स किंवा कीटोन तयार केला जातो किंवा कार्बोनिक कंपाऊंड तयार केला जातो. आता हा डबल बॉन्ड आहे, त्या डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होतं. सिंगल बॉन्ड मध्ये कसं होतं की हा हायड्रोजन कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड ऑक्सिजन या अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. टॉटोमेरिझम झालं की एक हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनचा, तो गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे त्या ठिकाणी अल्डेहाइड तयार झालेला आहे. टू गिव्स करस्पॉन्डिंग अल्डेहाइड. आता आपण एक्झाम्पल घेऊया. आता एक्झाम्पल कुठलं घ्यायचं, यामध्ये असिटाइलिन HC ट्रिपल बॉन्ड CH, असिटाइलिन which on hydrogenation reacts with water at 40% concentrated H2SO4 and 1% mercuric sulfate, 1% mercuric sulfate to gives corresponding
unstable compound to gives unstable compound HCH double bond COH H unstable compound which on tautomerism to gives corresponding CH3 CHO acetaldehyde to gives acetaldehyde aldehyde like acetaldehyde. When alkynes like acetylene which on reacts with water at 40% concentrated H2SO4 and 1% mercury sulfate to gives unstable compounds which on tautomerism to gives aldehyde like acetaldehyde ठीक है. Methods of preparation of aldehydes and ketones from hydrocarbons like alkynes ठीक है. आता पुढची रिएक्शन पाहूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones from acid chloride आता acid chloride ची रिएक्शन कशी रिएक्शन होती. from acid chloride methods of preparation of aldehydes and ketone from acid chloride or acetyl chloride methods of acetyl chloride किंवा acyl chloride आता acetyl chloride हे तयार कसं होतं पहा. हे तुम्हाला जनरल एक्झाम्पल आहे RCOOH हे ऍसिड आहे. या ऍसिड मधला हा जो OH आहे हा OH रिप्लेस होतो आणि Cl सबस्टिट्यूट होतो. त्याला आपण ऍसिड क्लोराइड असं म्हणतो. त्याला आपण ऍसिटिल क्लोराइड असं म्हणतो. When acetyl chloride which on hydrogenation in presence of platinum and barium sulfate to gives corresponding RCHO plus HCl that is aldehyde like aldehyde plus HCl. When acid chloride or acyl chloride which on reacts with or hydrogenation in presence of platinum in barium sulfate to gives corresponding aldehyde. आता या रिएक्शन मध्ये पहा हे हायड्रोजनेशन रिएक्शन आहे. हायड्रोजनेशन रिएक्शन म्हणजे काय. एडिशन ऑफ हायड्रोजन. जनरल कसं असते पहा हायड्रोजनेशन रिएक्शन म्हटलं की त्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ निकेल प्लॅटिनम आणि प्लॅटिनम याच्या मार्फत ही रिएक्शन होते हायड्रोजनेशन रिएक्शन. आता यामध्ये प्लॅटिनम इन बेरियम सल्फेट हा कॅटलिस्ट आहे. तो गिव्स करस्पॉन्डिंग अल्डेहाइड. आता यामध्ये R म्हणजे मिथिल ग्रुप घेऊया. इथं जर मिथिल ग्रुप घेतला तर ऍसिटिल क्लोराइड तयार होते पहा. ऍसिटिल क्लोराइड which on hydrogenation in presence of platinum in barium sulfate to gives R म्हणजे मिथिल घेतलाय म्हणजे to gives aldehyde like acetaldehyde CH3CHO plus HCl acetaldehyde to gives acetaldehyde. When acid chloride which on hydrogenation in presence of platinum in barium sulfate to gives corresponding aldehyde. For example, acetyl chloride which on reacts with or which on hydrogenation in presence of platinum in barium sulfate to gives aldehyde like acetaldehyde. आता इथं ऍसिड क्लोराइड मध्ये अल्किल ग्रुप चेंज केला की त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट जो आहे तो चेंज होतो. इथं इथिल ग्रुप घेतला की तिथं प्रोपेनॉल्डेहाइड तयार होते. इथं एन प्रोपिल ग्रुप घेतला की तिथं ब्युटराल्डेहाइड तयार होते.
म्हणजे इकडे एक कार्बन वाढला की तिकडं प्रोडक्टमध्ये सुद्धा एक कार्बन वाढतो आणि त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन पुढे वाढत जाते. ठीक आहे. दिस इज नथिंग बट दी मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम ऍसिड क्लोराइड. पुढची एक मेथड पाहूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स स्पेशली कीटोन्स फ्रॉम ऍसिड क्लोराइड. कीटोन्स फ्रॉम ऍसिड क्लोराइड. आता तुम्हाला माहिती आहे की RMgX म्हणजे काय? RMgX याला आपण ग्रिग्नार रिएजंट असं म्हणतो. ग्रिग्नार रिएजंट. when two molecules of Grignard reagent which on reacts with cadmium or cadmium chloride or dichloride, cadmium dichloride, when Grignard reagent like RMgX or alkyl magnesium chloride or halide in presence of cadmium chloride to gives dialkyl R2 cadmium plus dialkyl cadmium and plus MgXCl2 and this dialkyl cadmium which on reacts with acyl chloride ROCl which on reacts with dialkyl cadmium to gives corresponding. इथं हा R डॅश आहे आणि इथं फक्त R आहे म्हणजे R डॅश COR to gives corresponding ketone R dash C double bond O R. समजा हे दोन मॉलिक्यूल घेतले हे दोन प्रोडक्ट मिळतील आणि इथं कॅडमियम डायक्लोराइड CdCl. This is nothing but the methods of preparation of ketone from acid chloride. When Grignard reagent RMgX which on reacts with cadmium chloride to give dialkyl cadmium and this dialkyl cadmium which on reacts with acid chloride to gives ketone. Okay. Methods of preparation of ketone from Grignard reagent and cadmium chloride. आता याचे एक एग्जांपल आपण घेऊया. आपण या एग्जांपल मध्ये आपण कॅडमियम क्लोराइड इथं RMgX जे आहे RMgX मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड घेऊया. मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड किंवा आयोडाइड. Two molecules of methyl magnesium chloride or iodide which on reacts with cadmium chloride or dichloride to gives आता इथं दोन मिथिल मॉलिक्यूल आहेत म्हणून CH3 dimethyl cadmium plus MgICl2. आता त्यानंतर असाइल क्लोराइड इथं two molecules of CH3COCl ऍसिटिल क्लोराइड. त्याला असाइल क्लोराइडला आपण ऍसिटिल क्लोराइड असं म्हणतो. when acetyl chloride which on reacts with dimethyl cadmium to gives आता या ठिकाणी corresponding ketone तयार होते पहा. to gives two molecules of CH3COCH3 plus cadmium chloride CdCl2 to gives CdCl2. त्यामध्ये रिएक्शन मध्ये पहा हे एग्जांपल आपण घेतलेलं आहे. हे एग्जांपल मध्ये when methyl magnesium iodide म्हणजे ग्रिग्नार रिएजंट. तुम्हाला क्वेश्चन विचारतात व्हॉट इज बाय ग्रिग्नार रिएजंट. ग्रिग्नार रिएजंट alkyl magnesium halide are termed as Grignard reagent किंवा methyl magnesium iodide त्याला आपण Grignard reagent म्हणतो. when methyl magnesium iodide which on reacts with cadmium
cadmium dichloride to gives dimethyl cadmium. Dimethyl cadmium. And this dimethyl cadmium which on reacts with acetyl chloride or acyl chloride to gives ketones like acetone, to gives ketone like acetone CH3CO CH3 म्हणजेच CH3C डबल बॉन्ड O CH3 हे असं लिहिलं तरी बरोबर आहे CH3CO CH3 किंवा तुम्ही CH3C डबल बॉन्ड O CH3 असं लिहिलं तरी बरोबर आहे दोन्ही प्रकार लिहिलं तरी बरोबर आहे ठीक आहे दिस इज नथिंग बट द मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कीटोन अल्डेहाइड्स अँड कीटोन फ्रॉम ऍसिड क्लोराइड हे आपण ऍसिड क्लोराइडच्या वेगवेगळ्या रिएक्शन आपण पाहिलेल्या आहेत आता पहा इथं हा अल्किल जर वेगळा घेतला अल्किल जर कुठला हा इथिल जर घेतला हा अल्किल किंवा हा मिथिलच्या ऐवजी इथिल मॅग्नेशियम आयोडाइड घेतलं इथिल मॅग्नेशियम आयोडाइड जर घेतलं तर त्या ठिकाणी इथं डायइथिल कॅडमियम होईल आणि हे डायइथिल कॅडमियम विच ऑन रिॲक्ट्स विथ ऍसिटिल क्लोराइड टू गिव्स इथं प्रोडक्ट जो आहे तो इथिल मिथिल कीटोन तयार होईल इथिल मिथिल कीटोन येते का लक्षात पहा आपणाला ही जनरल रिॲक्शन जर समजली तर त्याच्यावर ही रिॲक्शन आपल्याला समजायला पाहिजे नंतर काय करायचं पहा हा जो मिथिल आहे हा मिथिल या मिथिलच्या ऐवजी तुम्ही इथिल ग्रुप घ्यायचा C2H5 हा ग्रुप घ्यायचा इथिल ग्रुप आणि त्याची रिॲक्शन करायची when ethyl magnesium iodide which on reacts with cadmium chloride or dichloride to gives आता इथं इथिल जर घेतलं तर इथं 2 molecules of ethyl होईल 2 molecules of ethyl म्हणजेच काय डायइथिल कॅडमियम and this diethyl cadmium इथं डायइथिल कॅडमियम येईल डायइथिल कॅडमियम which on reacts with acetyl chloride to gives इथला एक मिथिलच्या ऐवजी एक इथिल म्हणून इथिल मिथिल कीटोन प्रोडक्ट जो आहे इथिल मिथिल कीटोन ठीक आहे आणखी एक गंमत पहा जर याच्या ऐवजी हा जर आपण असाइल क्लोराइड मध्ये इथं जर हा मिथिलच्या ऐवजी जर इथिल ग्रुप घेतला आणि आहे हा मिथिल असा ठेवला तरी सुद्धा प्रोडक्ट जो आहे तो इथिल मिथिल कीटोन येतो इथिल मिथिल कीटोन हा प्रोडक्ट येतो हा मिथिल ग्रुप बदलला आणि इथिल घेतला तरी सुद्धा इथिल मिथिल कीटोन येतो हा मिथिल ग्रुप बदलला आणि तिथं तुम्ही जर इथिल ग्रुप घेतला तरी सुद्धा प्रोडक्ट हा इथिल मिथिल कीटोन हा प्रोडक्ट येतो आणि जर समजा दोन्हीही मिथिल ग्रुप चेंज केले आणि त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही इथिल ग्रुप लिहिला तर त्या ठिकाणी डायइथिल कीटोन हा प्रोडक्ट मिळेल डायइथिल कीटोन ठीक आहे म्हणजे आणखी त्यामध्ये मला सांगायचं म्हणजे इथं आपण कॉमन नेम ने तुम्हाला मी रिॲक्शन एक्सप्लेन करून सांगितलं तुम्ही IUPAC नेम सुद्धा त्याचं लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे इथं आपण कीटोनला आपण काय म्हणतो ऍसिटोनला काय म्हणतो ऍसिटोन किंवा डायमिथिल कीटोन हे कॉमन नेम आलं किंवा ट्रायव्हेल नेम आलं त्याला प्रोपॅनॉन 3 कार्बन ॲटम आहेत प्रोपॅनॉन हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण क्वेश्चन समजा तुम्हाला कॉमन नेमच्या ऐवजी IUPAC नेमवरती जर विचारला IUPAC नेमवरती जर विचारला तर तुम्हाला आन्सर सांगता आलं पाहिजे म्हणून लिहित असताना IUPAC नेम लिहायचं आणि कॉमन नेम लिहायचं शिवाय यामध्ये पहा इथं ज्यावेळी तुम्ही नेम लिहिता त्यावेळी कॉमन नेम आणि IUPAC नेम दोन्ही लिहायचं एक कॉमन नेम लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम लिहायचं आणि आपण सारखी जर प्रॅक्टिस केली तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम हे दोन्हीही नेम तुम्हाला लक्षात राहतात ठीक आहे त्यामुळं दोन्ही नेम महत्त्वाचा आहे म्हणून मी पुन्हा सांगतो की नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आपल्याला येणं आवश्यक आहे नॉमेनक्लेचर जर आलं तरच पुढे तुम्हाला रिॲक्शन समजतात अन्यथा रिॲक्शन समजत नाही ओके धन्यवाद